नमस्कार. मी मनाली. शेतकरी पुत्र रविराज साबळे, मार्गदर्शक रविराज साबळे यांना तुम्ही पाठिंबा का देता? मावशी तुम्ही कोण? हा प्रश्न मला एका जणांनी कमेंट्स करून विचारलेला आहे. मी आज त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. हे बघा, मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये उभी आहे. बघा, सर्व दूर बघा, हे माझं संपूर्ण हे माझं शेत आहे. सध्या या शेतामध्ये मी गहू पेरलेला आहे. पहा कशा सुंदर या गव्हाला उंब्या आलेल्या आहे. हे संपूर्ण शेत माझं आहे. हे एक गहू आहे आणि ते पलीकडे तुम्हाला जे दिसते एकदम पलीकडे ते पिवळसर ती ती हरभऱ्याची गंजी आहे. हरभरा सोंगून झालेला आहे, कारण थोडा उशिराचा हरभरा होता. काही जणांचा हरभरा निघालेला आहे, आमचा हरभरा सध्या सोंगून झालेला आहे आणि त्याची गंजी तिथे आम्ही लावलेली आहे. आता इकडे इकडे बघा, पलीकडे त्या गंजीच्या पलीकडे जे पीक दिसते ते पीक म्हणजे चिया सीड आहे. म्हणजे आम्ही चिया सीड, गहू, हरभरा अशा प्रकारचे दिवाळी नंतरचे येणारे हे आम्ही पिकं घेतले आहे. हे बघा, इकडे इकडे मी तुम्हाला दाखवते. हे चिया सीड आहे. चिया सीडला सुद्धा बऱ्यापैकी तुरे आलेले आहेत आणि हा आम्ही चिया सीडचा नवीन प्रयोग केलेला आहे. हा नवीन प्रयोग आहे आमचा. बघू शकता तुम्ही, आम्ही बांबू सुद्धा आमच्या शेतीच्या भोवती लावलेले आहे. सर्वीकडे बांबू लावलेले आहे. इकडे पारंपरिक 60 ते 70 वर्षापूर्वीचे 2 आंबे उभे आहे. इतक्या लांबून आता आंबे दाखवता येणार नाही. भरभरून पाणी आंबे आलेले आहे. ते 2 आंबे लावलेले आहे आणि त्याला भरपूर आंबे आलेले आहे. म्हणजे इकडे बघा, केळी दिसते. आम्ही खाण्यापुरती केळी, भाजीपाला, फळं आणि हे असं सुंदरस असं नटलेलं माझं शेत आहे. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, मावशी तुम्ही कोण? मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची व्यथा काय असते. शेतकऱ्याला आपलं पीक लहानाचं मोठं करताना कसं लहान लेकरासारखं जपावं लागतं आणि त्याचं संगोपन कसं करावं लागतं, त्याला खतं कसे द्यावं लागतात, त्याला फवारे कसे द्यावं लागतात, त्यांना निंदणं कसे द्यावं लागतात, त्याला पैसे कसे लावावं लागतात, ह्या संपूर्ण गोष्टीची मला जाण आहे. आणि रविराज साबळे जो बोलतो, तळमळीनं बोलतो, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, शेतकऱ्यांना नवनवीन पिकाची माहिती देतो, ही पिके पेरल्याने कसे जास्त उत्पन्न मिळेल ही माहिती तो पुरवतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध तो लढतो आणि अभ्यासपूर्ण बोलतो. महत्वाचं म्हणजे फेकाफेकी मुळीच नसते, पुरावेनिशी बोलतो. अशा या पुरावेनिशी बोलणाऱ्या एका शेतकरी मार्गदर्शकाला आणि शेतकऱ्याच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याला मी पाठिंबा देते. हीच माझी, मी तुमची मावशी, हीच माझी मावशी म्हणून ओळख आहे. चला पुन्हा मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आम्ही स्वतःच्या खाण्यापुरते हे बघा, इथे केळी पण लावलंय आणि छान केळीचा घड पण आलेला आहे. इथे तुम्ही पाहता वांगी आहे, शेंगा आहेत, पालक आहे, इकडे सर्व हा मक्का आहे. आणि तुम्ही बघू शकता मी माझा घरचा भाजीपाला तोडलेला आहे. इकडे बघा, अजून बघा 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 बघा, कुक्कुटपालन. इकडे बघा, अंदर या, बघा ही सारवलेली जमीन, हे सुंदरस घर, चूल, आणि हे आहे आमचं स्वतःच हे शेतघर. बघा, हे आमचं आहे शेतघर. या शेतघरामध्ये मी राहते आणि इथे या ठिकाणी बसून अनेक शेतकऱ्यांसोबत मी संवाद साधत असते. अनेक विषयावर मी या ठिकाणी चर्चा करत असते. इथे बाजूला सुद्धा बघू शकता पूर्ण शेती आहे. संपूर्ण हा शेतीचा परिसर आहे. या शेतघरामध्ये राहून
मला शेतकऱ्यांचे खरे प्रश्न काय आहे काय नाही हे मी तुम्हाला सांगू शकते. मी या ठिकाणी बसते आणि सर्व प्रश्न सोडत असते. मी तुम्हाला आवर्जून विनंती करते की आपल्याला कोणतंही राजकारण करायचं नाही, आपल्याला राजकारणात पडायचं नाहीये, परंतु कष्ट करणाऱ्या ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आपली सकाळपासून तर झोपेपर्यंतची दिनचर्या आपली अवलंबून आहे. प्रत्येक गोष्टीवर आपण शेतकऱ्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे आणि तो कष्ट करतो, तो राबतो. आजही तो ज्या स्थितीत आधी होता त्या स्थितीत तो अजूनही आहे, फारसं बदललेलं नाही आहे. मग अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एखादा व्यक्ती लढतोय, काहीतरी करतोय, तर त्याचे पाय खचण्यापेक्षा त्याच्यावर आरोप लावण्यापेक्षा तुम्ही बघू शकता या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सध्या हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय. कोणी बोलायलाच तयार नाही, प्रत्येक जण भीतोय. एक जण जर निर्भीडपणे प्रश्न मांडतोय, बोलतोय, तर त्याला सर्वांनी पाठिंबा द्या, सपोर्ट करा आणि आपण सुद्धा त्याच्या सोबतीनं ज्यांना ज्यांना अभ्यासपूर्ण मांडणी करता येते, ज्यांना ज्यांना शेतीविषयक माहिती आहे, आपण शेतकऱ्यांना काहीतरी मार्गदर्शन करून त्यांच्या पदरी दोन पैसे पडत असेल, त्यांचा एक राहणीमानाचा दर्जा वाढत असेल, तर आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आणि याच कारणासाठी मी शेतकरी पुत्र शेतकरी मार्गदर्शक रविराज साबळे यांना पाठिंबा देते. धन्यवाद.